इयत्ता चौथी. विषय परिसर अभ्यास. पाठ 18वा. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल. स्वाध्याय. वर्गकार्य. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबटिंब म्हणतात. उत्तर स्थलांतर. 2. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंब दर्शन होते. उत्तर विविधतेचे. 3. टिंबटिंब किंवा टिंबटिंब मुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो. उत्तर जन्म किंवा मृत्यू. 4. टिंबटिंब आणि टिंबटिंब अनेक पक्षी स्थलांतर करतात. उत्तर अन्न निवाऱ्यासाठी. 5. आधुनिक टिंबटिंब माध्यमामुळे जग जवळ आले आहे. उत्तर संपर्क. 6. टिंबटिंब आणि टिंबटिंब उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. उत्तर व्यापार नवनवीन. कारणे लिहा. 1. मोठी कुटुंबे विखुरली गेली. उत्तर कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेतीवर सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार उद्योगधंदे वाढल्याने शहरे विकसित झाली. कामधंद्यासाठी माणसे शहरामध्ये येऊ लागली. त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली. 2. शेजाऱ्याबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. उत्तर शेजाऱ्याबरोबर आपला रोजचा संबंध येतो. परिसरातील सुरक्षितता, पाणी, वीज, कचरा यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत घ्यावी लागते. अशा रीतीने एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्याबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले? उत्तर कुटुंबातील माणसांच्या वाढत्या संख्येमुळे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. 2. माणूस स्थलांतर का करतो? उत्तर कामधंदा, नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण या कारणासाठी माणूस स्थलांतर करतो. 3. महाराष्ट्रात रोहित पक्षी कोणत्या महिन्यांच्या दरम्यान पाहायला मिळतात? उत्तर महाराष्ट्रात रोहित पक्षी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान पाहायला मिळतात.